पालकमंत्री म्हणून जो काम जिल्हाधिकारी आणि प्रशासनाचं करावं लागतं, आपल्या जनतेला त्या ठिकाणी भेटावं लागतं, सलग जिल्हा द्यायचा म्हणून पंकज भोरला दिलेला आहे आणि सलग जिल्हा द्यायचा म्हणून सहपालकमंत्री हे संजय सावकारला बुलढाणा दिला. पण सर, शिवसेनेकडून आणखी नाराजी व्यक्त केली जाते, कारण तानाजी सावंत शिवसेनेचे माजी मंत्री आहेत, आमदार आहेत, त्यांचे भाऊ शिवाजी सावंत सुद्धा आता भाजपमध्ये प्रवेश करते. भाजप शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करते असा आरोप करू शकतो. मी वारंवार सांगतो की आमची कुठलीही भूमिका अशी नाही आहे की माननीय एकनाथ शिंदेजी कडील कुठलाही कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीत आणावा, एकनाथ शिंदेजींच्या पक्षातले लोक काही भाजपमध्ये यावे, ही कुठलीही भूमिका भाजपची नाही आहे, ती कधीच राहणार नाही. उलट काँग्रेसमधनं ज्यांना जे लोक राहुल गांधीला कंटाळलेले आहेत, जे महाराष्ट्राच्या नेतृत्वाला कंटाळलेले आहेत, काँग्रेसमधले काही लोक आमच्याकडे आले तर निश्चितपणे आम्ही त्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे पक्षप्रवेश दिलेला आहे. ते आमच्याकडे येत आहे, आम्ही नाकारत नाही आहे. पण शेवटी प्रत्येक पक्षामध्ये जर कुणी आलं तर आम्ही त्याला नाही म्हणू शकत नाही. पण एकनाथ शिंदेजीच्या आणि शिवसेनेच्या कुठल्याही कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेण्याचा अथवा कुठलाही आमच्याकडनं त्या ठिकाणी प्रयत्न करणार नाही आहे आणि तसा होणार नाही. सुनील शेळके असे म्हणतात की भाजपमधल्या एकाही पदाधिकाऱ्याला आहे ते राष्ट्रवादीमध्ये घेऊन महायुतीमध्ये दुसऱ्यांच्या पक्षामध्ये पदवी घेण्याचे असं म्हणायचं नाही. आता आमच्याकडे एकनाथजी, अजितदादा आणि माननीय देवेंद्रजी बसले असताना हे ठरलंच आहे की सत्ताधारी पार्टीमधल्या महायुतीमधला कुठलाही कार्यकर्ता हा एकामेकाने घ्यायचा नाही, एकामेकांना त्याचा पक्षप्रवेश करायचा नाही, ठरला आहे. आणि ते सूत्र महाराष्ट्रामध्ये आता आम्ही त्या ठिकाणी पक्षप्रवेश करताना पाडतोय. नाही, मला या ठिकाणी हे स्पष्ट करायचं आहे की जरांगे यांची भूमिका एकेरी आहे.